आता हा जो चॅप्टर आहे स्ट्रेट लाईन अगोदर तुम्हाला झालेला आहे 11th सॉरी 10th लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलमध्ये तुम्ही त्यावेळेस काढत होता की लाईन त्या लाईन काढत होता बा त्यानंतर ह्या दोन लाईन काढत होता है ना आणि कोइन्सिडेंट लाईन काढत होता ही तीन पण स्ट्रेट लाईन आहेत पण त्यामध्ये काय होतं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल चॅप्टरचं नाव होतं दोन व्हेरिएबल देत होते दोन इक्वेशन देत होते आत्ताच्या चॅप्टरमध्ये काय करतात तुम्हाला एक लाईन देते आणि त्या लाईन बद्दलची डिटेल्ड इन्फॉर्मेशन देतात आपल्याला हे सॉल्व्ह करण्यापुरती म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणती पण लाईन ड्रॉ करायची झाली कोणती पण लाईन आता एखादी लाईन ड्रॉ करताय तुम्ही तर त्या लाईनमध्ये कोणते पण दोन पॉईंट तरी माहीत पाहिजेत बरोबर इथंपर्यंत आपल्याला आता माहीत होते म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक पॉईंट दिला ए आणि मी तुम्हाला म्हणते की लाईन ड्रॉ करा तर तुमच्या डोक्यात विचार येणार की तुम्ही ह्या बाजूनं ड्रॉ करताय इकडं ड्रॉ करताय इथं ड्रॉ करताय कुठं पण ड्रॉ करा पण तुम्हाला दुसरा पॉईंट माहीत पाहिजे ह्याचा अर्थ ज्यावेळेस तुम्हाला स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची त्यावेळेस तुम्हाला ते दोन वेगळे माहीत पाहिजे एक तर एक पॉईंट माहीत पाहिजे आणि त्यावेळेस ते जॉईन करण्यासाठी दुसरा पॉईंट पण माहीत पाहिजे जसं ए पासून बी पर्यंत लाईन ड्रॉ करू शकताय ए पासून सी पर्यंत पण करू शकताय ए पासून डी पर्यंत पण करू शकताय बरोबर का नाही लक्षात आलं म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला लाईन ड्रॉ करायचं हे बेसिक म्हणता की तुम्हाला लाईन बद्दल काय माहिती पाहिजे दोन पॉईंट माहीत पाहिजे म्हणजे मिनिमम रिक्वायरमेंट आपल्याला कमीत कमी दोन पॉईंट तर आपल्याला माहीत पाहिजे पण समजा हे दोन पॉईंट माहीत नाहीत आता बऱ्याच वेळा आता केस अशी होती की लाईन ड्रॉ केली आपण आता मी इथं लाईन ड्रॉ केली तर या लाईन बद्दलची बाकीची इन्फॉर्मेशन तर तुम्ही ग्राफवरून पण ड्रॉ करू शकताय है ना तसं पण बघितलं ग्राफ म्हणजे जर ऑलरेडी एक्स आणि वाय मध्ये लाईन दिली तर तुम्ही दोन पॉईंट शोधू शकता है ना पण ते दोन पॉईंट सोडून आपण जर का काय केलं की लाईन पुढे इन्क्रीज केली तर आपल्या लाईनचा ह्याच्याबरोबरचा अँगल कळतोय ना असं काही नाही की नवीन काही माहिती भेटत नाही पण आपल्या लाईनचा अँगल तर कळतोय आणि मी एरो काढलाय हा एरो तुम्हाला एरो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणायचं अँटी क्लॉकवाईज आणि ज्यावेळेस तुम्ही एक्स ॲक्सिस ड्रॉ करता ना एक्स ॲक्सिस तर एक्स ॲक्सिस वरती मध्ये झिरो असतो इथं बरोबर इथं पॉझिटिव्ह नंबर आहेत ना आणि इकडे कोणते नंबर आहेत निगेटिव्ह म्हणजे एक्स ॲक्सिस ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला काय कळतंय की एका बाजूला पॉझिटिव्ह नंबर आहेत एका बाजूला निगेटिव्ह नंबर आहेत म्हणजे जे पॉझिटिव्ह नंबर आहेत त्या पॉझिटिव्ह नंबरला पॉझिटिव्ह डायरेक्शन म्हणायचं आणि जे निगेटिव्ह नंबर आहेत त्या निगेटिव्ह डायरेक्शन म्हणायचं म्हणजे फक्त डायरेक्शन शब्द ओळखण्यापुरतं मी जर म्हटलं की ही लाईन आहे ह्या लाईनचा पॉझिटिव्ह डायरेक्शन बरोबरचा अँगल मेड बाय द लाईन विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन इज कॉल्ड द इन्क्लिनेशन इन्क्लिनेशन म्हणजे काय आहे की त्या लाईनचा पॉझिटिव्ह डायरेक्शन बरोबरचा अँगल आहे त्याला आपण थीटा नाव देतोय फक्त प्रोटेक्टर बघितले तुम्ही प्रोटेक्टर दोन केस असते त्या बघितलं ना प्रोटेक्टर असं असतेच की दिलेलं तुम्हाला इकडून इकडं पण नंबर लिहिलेले असते आणि इकडून इकडं पण नंबर लिहिलेले असते त्यातले आपण इकडून इकडचे नंबर बघणार त्याला काय म्हणणार अँटी क्लॉकवाईज आणि त्याला नाव काय दिले थीटा या थीटाचा अर्थ काय झाला की इन्क्लिनेशन आहे इन्क्लिनेशन कोणाचं इन्क्लिनेशन आहे इन्क्लिनेशन म्हणजे अँगल आता इन्क्लिनेशनचा दुसरा मिनिंग काय झाला अँगल झाला बरोबर इथंपर्यंत काय आलं का इन्क्लिनेशन कोणाला म्हणजे अँगल कोणामुळे बनला लाईनमुळे बनला इन्क्लिनेशन ऑफ लाईन है ना पण अँगल कोणाबरोबर बनलाय थीटा तर अँगलचं नाव झालं अँगल बनलाय कोणाबरोबर एक्स ॲक्सिस बरोबर मग इथे लिहिलं इन्क्लिनेशन ऑफ द लाईन विथ फक्त एक्स लिहायचं नाही का विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन बरोबर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन इज कॉल्ड इन्क्लिनेशन इन्क्लिनेशनचा अर्थ काय आला इन्क्लिनेशन म्हणजे काय थीटा याचा अर्थ कळते म्हणजे कशासाठी आपण एवढं स्पेसिफिक बघायला लागलोय जर कधी तुम्ही लाईन ड्रॉ केली आणि लाईन तुमची ही लाईन आहे है ना लाईनची डायरेक्शनच बदलली की आपण लाईन अशी आहे ना तर हे अँगल नाही बदलणार आपण तो पॉझिटिव्ह डायरेक्शन या बाजूला आहे ह्या बाजूला आहे या बाजूला राईटला
तर आपण इथून इथपर्यंत अँगल बनणार. लाईन कशी पण बनवा, आपलं काम तेच आहे. आता लाईन असं नाही की आता ही लाईन इकडं बनते तर तुम्ही खालचं बनणार आहे, परत हेच बनणार आहे. त्यामुळे आपण काय मेन्शन करायला लागले, विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन अँड इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. बरोबर, त्याला काय म्हणते इन्क्लिनेशन. आणि त्या इन्क्लिनेशनला पुढे जाऊन तुम्ही अँगलला पुट करताय त्यांच्या आतमध्ये. त्यांच्या आतमध्ये का बरं त्यांच्या आतमध्ये पुट करताय त्याचं रिझन तुम्हाला काल कळालं असेल. फॉर्म्युला लिहिला की y1 minus y2 upon x1 minus x2 और y2 minus y1 upon x2 minus x1. हे पूर्ण y कोऑर्डिनेट आहे आणि पूर्ण x कोऑर्डिनेट आहे. y upon x, y कोऑर्डिनेट upon x कोऑर्डिनेट. पण आपण ट्रिगोनोमेट्री मध्ये y चं नाव दिलं होतं. y ट्रिगोनोमेट्रीचं y कोण नाव दिलं, sin थीटाला का cos थीटाला? sin थीटाला. मग वर sin थीटा पुट करा, खाली cos थीटा पुट करा. sin थीटा अपॉन cos थीटा काय ते tan थीटा. मग तुम्हाला काय कळलं, tan थीटा म्हणजे y upon x असतो. बरोबर. मग tan थीटा जेव्हा कधी येऊ शकते, थीटा मिळाला. म्हणून आपण इकडं इन्क्लिनेशनचा अर्थ समजून घेतला पहिला. इन्क्लिनेशन म्हणजे काय कळलं? इन्क्लिनेशन म्हणजे काय, त्या लाईनचा अँगल कोणाबरोबरचा अँगल आहे, एक्स ऍक्सिस बरोबरचा आणि एक्स ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शन बरोबरचा. बरोबर. आणि कसला, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मधला. इथपर्यंत कळते. आणि हे जे थीटा आहे तो जर टॅन मध्ये पुट केला तर त्याला आपण काय म्हणतात, स्लोप. अर्थ व्यवस्थित लक्षात राहिले पाहिजे. इन्क्लिनेशनचा अर्थ काय आला, कारण शब्द तर पेपरमध्ये तुम्हाला इन्क्लिनेशन देणार आहे. मग इन्क्लिनेशन म्हणजे इन शॉर्ट काय लक्षात ठेवणार, थीटा. आणि ते कशात पुट करणार, टॅन मध्ये. पुट केल्यावर काय निघणार, स्लोप. म्हणजे स्लोपचा फॉर्म्युला मिळाला टॅन थीटा. कळलं काय? हे लिहून घ्या तुम्ही. आता ज्यावेळेस आपण एखादी लाईन ड्रॉ करतो, आपण आता इन्क्लिनेशनचा अर्थ जर बघितलाय. आता एक्स एक्सिस आहे आणि वाय एक्सिस आहे. आपल्याला समजा एक्स आणि वाय चे दोन एक्सिस काढले आहेत. आता एखादी लाईन ड्रॉ करतो मी. हे समजा लाईन आहे आपली, पहिली लाईन आहे अशी. हा आपला अँगल असेल ना पहिला, खालच्या बाजूला लाईन आहे. बरोबर. बघा ही लाईन मी अशी फिरवली समजा गोल. इथंपर्यंत येऊ शकते. बरोबर. परत कुठला अँगल होईल, हा पूर्ण अँगल होईल. इथून इथून पुढेपर्यंत अँगल होईल. बरोबर का. असं जर आपण इथंपर्यंत गेलो तर स्ट्रेट होऊ शकते लाईन. स्ट्रेट लाईनचा अँगल किती असतोय, 180 डिग्री. आता पूर्ण राऊंड पूर्ण केला तर परत 0 पासून चालू होणार आहे. बरोबर. कळतंय काय. मग इन्क्लिनेशनला एक आपल्याला कंडिशन टाकली आहे. इन्क्लिनेशन जे आहे ते 180 पर्यंत मॅक्सिमम असणार आहे. त्यात पण 180 आपण पकडणार नाही. इन्क्लिनेशनची कंडिशन लक्षात यावी. हे MCQ ला येत असते. इन्क्लिनेशन कळालं काय. इन्क्लिनेशनचा अर्थ जर कळाला, त्यात काय डाऊट आहे. आता परत एक कंडिशन काय आहे बघा. आता मी दोन लाईन ड्रॉ केल्या. आता बघून पण तसं कळू शकते तुम्हाला, त्यात काही जास्त विशेष असं मोठं काम नाही. एक लाईन ड्रॉ करते मी आणि सेकंड लाईन ड्रॉ करते मी. या दोन लाईन कशा दिसते तुम्हाला एकमेकांना, पॅरलल. बरोबर. आणि जर पॅरलल लाईन असेल ना, जर पॅरलल लाईन असेल तर त्यांचा जो थीटा असतो ना, तो त्यांचा थीटा इक्वल असतो. म्हणजे थीटा 1 असेल, थीटा 2 असेल तर थीटा 1 इज इक्वल टू थीटा 2 घ्यायचा जर लाईन पॅरलल दिल्या आहे. आणि जर थीटा 1 इज इक्वल टू थीटा 2 आला तर त्याचा अर्थ पण काय असतो, लाईन्स आर पॅरलल. कळलं का, डाऊट आहे नाही. तसं बघून पण कळतं तुम्हाला दोघांचा थीटा जरासं बेंड बघा इक्वल इक्वलच दिसते. ऑब्झर्वेशन नुसार पण कळते. थीटा इक्वल असेल तर तुमचे दोन्ही पण लाईन पॅरलल असेल. हे कळलं. हे लिहायचं आहे, हे महत्वाचं पार्ट आहे. इथून का ते बघणार त्याचा मी रब करतोय. पुढची केस बघा इन्क्लिनेशनची.
बघा पहिलं लक्ष द्या तुम्ही. इथे एखादी लाईन आहे, आता पहिले इन्क्लिनेशनचा अर्थ जर तुम्हाला कळाला आहे, ही लाईन ड्रॉ करतो आता. हे बघा सेम एक्स एक्सिस सारखी लाईन ड्रॉ करतो मी. इन्क्लिनेशनचा अर्थ काय सांगा मला पहिला. अँगल आहे, कोणाबरोबरचा अँगल आहे? एक्स एक्सिस बरोबरचा. मग ही लाईन पूर्ण यावर झाली ना, तशी लाईन वरनं खाली घेतली तर ती ओढून, बरोबर का? मग ही लाईन जे काय नाव दिलं, समजा आपल्याला नाव द्या ए बी. तर ए बी लाईनचा एक्स एक्सिस बरोबर अँगल येतोय का काय? अँगल काहीच येणार नाही ना, बरोबर. तर त्याला म्हणायचं इन्क्लिनेशन इज इक्वल टू 0. कळलं काय? का नाही लक्षात आलं? इन्क्लिनेशन 0 कोणाचं? जी लाईन एक्स एक्सिस सारखी असते त्याचं. एक्स एक्सिस सारखी लाईन म्हणजे कसली लाईन? पॅरलल टू एक्स एक्सिस, बरोबर. काय लक्षात येते? आता हे झालं एक्स एक्सिस साठी है ना. 180 डिग्री इन्क्लिनेशन. आता वर कंडिशन आपण लिहिली की, त्यामुळं पहिला आपण कंडिशनच दिली. कंडिशन लक्षात राहिली पाहिजे उद्या, कळते का? आता ही लाईन कोणत्या एक्सिस सारखी आहे? वाय एक्सिस सारखी. आणि वाय एक्सिसचा एक्स एक्सिस बरोबरचा अँगल 90 डिग्री आहे ना. याचा अर्थ आपण अँगल 90 डिग्री म्हणजे आपण काय देणार? लाईन पॅरलल टू वाय एक्सिस, बरोबर. लाईन पॅरलल टू वाय एक्सिस. इफ लाईन इज पॅरलल टू वाय एक्सिस देन इन्क्लिनेशन इज इक्वल टू 90 डिग्री इज इक्वल टू π/2. आता याच्यावरून तुम्हाला हे पण कळलं, मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितले टॅन थिटाचा रोल महत्वाचा आहे. कारण थिटाचा अर्थ काय सांगा मला? थिटाचा अर्थ अँगल. आणि अँगलला आपण काय म्हणतो आता? इन्क्लिनेशन. म्हणजे काय आपल्यासाठी? इन्क्लिनेशन. आता मी जर विचार केला ह्या टॅन थिटाचा, मी फक्त टॅन थिटा बद्दल बोलतोय. मग मी टॅन थिटा मध्ये दोन्ही पण व्हॅल्यू पुट करतोय. आता समजा टॅन थिटाचा विचार केला मी, टॅन ऑफ थिटा, आणि थिटा मध्ये मी दोन व्हॅल्यू पुट करणार. एक व्हॅल्यू पुट करणार लाईन पॅरलल टू एक्स एक्सिस, पॅरलल टू एक्स, आणि पॅरलल टू वाय. बघा पॅरलल टू एक्स पुट करताना थिटा किती आहे आपला? 0. म्हणजे इथं टॅन 0 आलं ना. थिटा इज इक्वल टू 0 डिग्री. देअरफॉर टॅन ऑफ 0 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे? 0. टॅन 0 0 असते. हे त्यावर लक्षात, काय प्रॉब्लेम नाही. टॅन 0 0 असते. त्यापुढं पॅरलल टू वाय पुट करायचं. पॅरलल टू वाय म्हणजे काय? टॅन ऑफ π/2, बरोबर. टॅन ऑफ π/2 म्हणजे काय? साइन ऑफ π/2 अपॉन कॉस ऑफ π/2. पण कॉस कोण आहे आपल्यासाठी? एक्स. आणि π/2 वाय एक्सिस वर असते, म्हणजे अपॉनला 0 आलं. मग हे 1/0 झालं. काही एक्झाम्पल सॉल्व्ह करताना 1/0 लिहावं लागतं. काही एक्झाम्पल सॉल्व्ह करताना, बरोबर का? याला इन्फिनिटी लिहायचं नाही. काही एक्झाम्पलला कॅल्क्युलेशन होऊन नाही तर, कारण 1/0 लिहिलं, इन्फिनिटी लिहिलं, आपलं कॅल्क्युलेशन स्टॉप झालं. पण 1/0 लिहिलं का नाही, 0 ने इकडं मल्टिप्लाय करू शकतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन. काही एक्झाम्पल लागते. एक्झाम्पल आहे आपल्या एक्सरसाइज मध्ये, इथपर्यंत नाही. म्हणजे जर लाईन पॅरलल टू वाय एक्सिस दिसली तर टॅन थिटाचं मी नाव सांगितले तुम्हाला. टॅन थिटा म्हणजे स्लोप आहे, तर त्या स्लोप नॉट डिफाईन आहे. कळलं काय म्हणजे? काय सांगितलं मी आता तुम्हाला? इफ लाईन इज पॅरलल टू वाय एक्सिस implies slope is not defined. किंवा तुम्हाला ब्रॅकेट मध्ये तुम्ही 1/0 लिहू शकताय. कळलं का? आणि लाईन पॅरलल टू एक्स एक्सिस असेल तर स्लोप किती असेल? 0. लक्षात आलं? देऊन घ्या. हे पुढचे लिहिलं तुम्ही स्लोप. दोघांचे स्लोप तर आपण आता बघितले. कोणते दोघांचे बघितले सांगा? लाईन पॅरलल टू एक्स एक्सिस. एक्स एक्सिस चा किती होता स्लोप? 0. ते लक्षात ठेवू दे.
आणि लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस, त्याला नॉट डिफाईन होतं बरोबर. आता त्याच्याकडे अजून पण स्लोप बघू जे काही डायरेक्टेबल पॉईंट होते. तुम्हाला एक लास्टला डेरिव्हेटिव्ह नावाचा चॅप्टर आहे, त्यामध्ये पण स्लोप एकदा फाइंड होते. ओंकार वेळ मिळाला तर वर बघत जात, तर घरी पप्पाजवळ पैसे दिले फी तिथं बसायला निवांत पुस्तक बघा. एखादी लाईन दिली ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. आणि या लाईनला जर तुम्ही, हे तुम्हाला अगोदर माहीत असेल कशात तरी, म्हणजे ह्या लाईनला जर तुम्ही वाय इज इक्वल टू एम इंटू एक्स प्लस सी ह्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकला तर त्याला म्हणायचं की स्लोप इंटरसेप्ट फॉर्म आहे. ते काय फॉर्म आहे नंतर बघू आपण, पण पहिला आपण काय करायचं, त्यामध्ये एक्सचा जो कोएफिशियंट आहे ना, एक्सचा जो कोएफिशियंट त्याला तुम्ही स्लोप म्हणणार आहे. म्हणजे लिहू शकला तर हे तुम्हाला लाईनमध्ये पण झाले की अशा फॉर्मॅटमध्ये लाईन लिहून दाखवा. रिप्रेझेंट द फॉलोइंग लाईन इन द फॉर्म ऑफ ए एक्स प्लस बी वाय प्लस सी. तर ह्यामध्ये एक्सचा जो कोएफिशियंट आहे त्याला आपण स्लोप म्हणणार आहे. कारण काय म्हणलं मी, पण ह्याची कंडिशन काय आहे, वायच्या बाजूला 1 पाहिजे. जर 1 नसेल तर तुम्ही स्लोप पण नाही म्हणणार. मग आता हे जे एक्झाम्पल दिलं त्या एक्झाम्पलमध्ये स्टँडर्ड फॉर्म आहे लाईनचा, त्यात आपण सॉल्व्ह करायला बघूया काय करावं लागेल. आपल्याला तर पहिली कंडिशन माहिती, लेफ्ट साईडला फक्त वाय पाहिजे, तर आपण त्याला टच नाही करणार, याच्यासाठी बी इंटू वाय ठेवणार बरोबर. ए एक्स शिफ्ट केला मायनस ए इंटू एक्स आलं आणि मायनस सी आलं, इथं पण कळलं. आता आपल्याला हे माहित झालं की बीचा कोएफिशियंट वायचा कोएफिशियंट 1 पाहिजे, पण इथे किती दिलाय बी. तर इथे डिवाइड बाय बी. आपण टॅन थिटाच्या फॉर्म्युला ते शिकलो, जिथं 1 पाहिजे तिथं आपण डिवाइड करतोय. आणि आपण इथं कळाले वायला 1 पाहिजे आणि इथं वायला कोण दिले बी, तर डिवाइड प्रत्येक टर्मच्या खाली बी लिहिलं, म्हणजे बी इंटू वाय अपॉन बी इज इक्वल टू मायनस ए अपॉन बी इंटू एक्स मायनस सी अपॉन बी. बीला बी कट झालं, वाय इज इक्वल टू मायनस ए अपॉन बी इंटू एक्स मायनस सी अपॉन बी. याला काय म्हणायचं, वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सीचा फॉर्म. वाय इज इक्वल टू बघा, वाय इज इक्वल टू एम इंटू एक्स आणि प्लस सी. हा आहे तो एम आपला, म्हणजे स्लोप मिळाला. आणि जर तुम्ही आता डायरेक्ट विचार केला लाईनचा स्लोप मिळाला तर ते पॉसिबल झालं तुम्हाला. स्लोप इज इक्वल टू, हे मायनस आहे, आपण पण मायनस लिहायचं. ए म्हणजे इथं कोएफिशियंट ऑफ एक्स आहे, तर तिथं मायनस कोएफिशियंट ऑफ एक्स अपॉन बी आहे ना. बी म्हणजे कोण आहे, कोएफिशियंट ऑफ वाय. तुम्हाला स्लोप मिळतो कोएफिशियंट ऑफ वाय. कळलं, हा नवीन स्लोपचा फॉर्म्युला कळलं. हे जाणता अगोदर कधी फिजिक्समध्ये पण येतोय परत. हा एक झाला. आणि आपण आता आलेला पण लिहिला होता काल, त्याच्यावर तुम्ही एक्झाम्पल सॉल्व केली. स्लोप काय दिलं, y1 मायनस y2 अपॉन x1 मायनस x2. तुम्ही उलट केलं तर चालते बरं का, म्हणजे y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 असं करायचं, कळते काय. म्हणजे एकतर हे किंवा हे, पण कधी वापरायचे पण कंडिशन आहे. हे कधी वापरणार, जर दिले इक्वेशन तर हे यूज करा. इक्वेशन नाही दिलं तर हे कसं वापरणार ना, कोएफिशियंट कुठून फाइंड करणार. म्हणजे हे कधी यूज करणार आपण, इक्वेशन दिलं तर हे, आणि हे कधी यूज करणार ते सांगा. नंबर म्हणजे कसले नंबर, पण पॉइंटला काय म्हणता तुम्ही, कोऑर्डिनेट. म्हणजे जर कोऑर्डिनेट दिलं तर हे वापरा, आणि जर लाईन दिली तर हे वापरा. कळते काय डाऊट आहे. तसं पण जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह थोडाफार आठवत असेल, डेरिव्हेटिव्ह बघा, तर माझ्या अपेक्षा जरा आठवल तुम्हाला. ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 दिले. याला आपण डेरिव्हेटिव्ह काढूया, त्याचा डेरिव्हेटिव्ह, आणि डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता हे तुम्हाला माहिती झालं की याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, तर दोन्ही बाजूला डी बाय डी एक्स जोडणार, पण राईट साईडला 0 आहे, नाही जोडला तर चालते. ह्या सगळ्यांना डी बाय डी एक्स देतो मी. ए बाहेर आला, डी बाय डी एक्स ऑफ एक्स आला, प्लस बी बाहेर आला, डी बाय डी एक्स ऑफ वाय आलं,
आणि प्लस डी बाय डी एक्स ऑफ ई इज इक्वल टू 0. ए इंटू 1 झाले प्लस बी इंटू डी वाय बाय डी एक्स झालं, बरोबर ना. आणि प्लस एक 0 म्हणजे इज इक्वल टू 0. इथपर्यंत काय आलं का? हे बी इंटू आहे बरं का इथं, इथपर्यंत कळते. आता मला काढायचं डी वाय बाय डी एक्स. काढू शकता का डी वाय बाय डी एक्स? ही ए ची टर्म इकडे शिफ्ट करू की ए ची टर्म म्हणजे काय झालं बी इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू किती आला? मायनस ए आला. म्हणजे डी वाय बाय डी एक्स किती आलं? मायनस ए अपॉन बी आलं. बरोबर जर आले का? हा बॉक्स आणि हा बॉक्स सेम आहे का? म्हणजे डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय आहे? परत डेरिव्हेटिव्हचा अर्थ काय सांगा? स्लोप. म्हणजे स्लोप आणि तिसऱ्यांदा फॉर्म्युला निघाला स्लोप म्हणजे डेरिव्हेटिव्ह. स्लोपचा अर्थ काय निघाला? डेरिव्हेटिव्ह. म्हणजे स्लोप म्हणजे तुमच्यासाठी काय आहे? डेरिव्हेटिव्ह. किंवा याला ग्रेडियंट म्हणू शकताय और ग्रेडियंट. हे सगळे स्लोपचेच नाव आहे का? स्लोप. कळलं का? हे कशा कशाला माइंड करू शकता? एक तर इन्क्लिनेशन दिला, अजून एक फॉर्म्युला असतं की आपल्याला आताच स्लोप इज इक्वल टू टॅन च्या आतमध्ये थीटा. कळलं काय? अजून नाही लक्षात आलं? किती फॉर्म्युले झाले स्लोपचे? 3. एक झाला इन्क्लिनेशन दिला तर स्लोप निघू शकते, दुसरा झाला लाईन दिलं तर स्लोप निघू शकते, तिसरा झाला कोऑर्डिनेट दिले तर स्लोप निघू शकते. आणि ह्यामध्ये काय आपण फक्त नाव बघितले स्लोपचं. एक स्लोप, दुसरा ग्रेडियंट, नाहीतर डेरिव्हेटिव्ह. कळते काय का नाही? स्लोप कसा फाइंड करते? 3 मेथड होणार. कोणते कोणते 3 मेथड? एक तर तुम्हाला इन्क्लिनेशन दिला तर तुम्ही थीटा पुट करा टॅन मध्ये, हे टॅन थीटा फाइंड करा, स्लोप निघते. नंतर लाईन दिली तर डेरिव्हेटिव्ह काढा, स्लोप निघते. आणि डेरिव्हेटिव्ह नाही जमला तर काय करणार? मायनस कोएफिशियंट ऑफ एक्स आपण कोएफिशियंट ऑफ वाय म्हणजे स्लोप. आणि जर पॉइंट दिले तर y1 मायनस y2 अपॉन x2 मायनस x1. उलट सुलट करा नका, फक्त y2 मायनस y1 x1 मायनस x2 असं करू नका. सरळ वर y1 आहे तर पहिला खाली x1 लिहिला. कळाले काय? स्लोप कन्फर्म क्लिअर झालाय का? म्हणजे स्लोप फाइंड करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टीची गरज असते सांगा? एक तर इन्क्लिनेशन म्हणजे थीटा म्हणजे अँगल है ना त्या लाईनचा. दुसरी गोष्ट कोणती असते गरजेची? इक्वेशन नाहीतर कोऑर्डिनेट. कळलं? 3च्या व्यतिरिक्त स्लोप येत नाही. स्लोपचा उपयोग काय बघा आता एक लाईन काढली तरी स्लोप काढू शकता तुम्ही. तर स्लोपला गरज काय? लाईनच्या इक्वेशनची, लाईनच्या पॉईंटची, नाही तर लाईनच्या अँगलची. तशा 2 लाईन असतीलच की, जसं आपण आताच बघितलं 2 पॅरलल लाईन है ना, 2 पॅरलल लाईन. दोन पॅरलल लाईनचा स्लोप बघितला ना आपण. 2 पॅरलल लाईन, एक लाईन आहे एक लाईन. या 2 पॅरलल लाईनचा स्लोप इक्वल असतो. स्लोप ऑफ पॅरलल लाईन आर इक्वल. म्हणजे जर एक स्लोप असेल m1 आणि जर एक स्लोप असेल m2 आणि ह्या लाईन पॅरलल असतील तर m1 इज इक्वल टू m2 असेल. आपण स्लोपला आपण m1 डिनोट करतोय, m डिनोट करतो आपण स्लोपला स्मॉल m न. म्हणजे 2 पॅरलल लाईनचा स्लोप इक्वल. का बरं इक्वल? तर आपण मगाशी बघितलं असता अँगल इक्वल हे का नाही, हा थीटा हा थीटा इक्वल. कळलं? म्हणजे 2 पॅरलल लाईनचा स्लोप कसा असणार आहे? इक्वल असणार आहे. तशा 2 परपेंडिक्युलर लाईन पण असतील. 2 परपेंडिक्युलर. एक लक्षात व्यवस्थित लक्षात ठेवायचं. एक कशासाठी झालं? पॅरलल लाईनसाठी. बरोबर. आता मी सांगतो तुम्हाला परपेंडिक्युलर लाईनसाठी. परपेंडिक्युलर लाईनसाठी एका लाईनचा स्लोप हा दुसऱ्याचा रेसिप्रोकल असतो. परपेंडिक्युलर लाईन म्हणजे पण कसा? निगेटिव्ह साईनचा रेसिप्रोकल. बघा म्हणजे मी काय म्हणतोय बघा, व्यवस्थित लक्षात ठेवा. एकदम महत्त्वाचा कन्सेप्ट आहे स्लोपचा. ही एक लाईन आहे आपल्याजवळ, ही लाईन आहे आपल्याजवळ. ह्या लाईनचा स्लोप मला समजलंय की लाईनचा स्लोप फाइंड करून 5 आलाय. आणि एखादी लाईन परपेंडिक्युलर आहे तर ही जी परपेंडिक्युलर लाईन आहे
त्या लाईनचा स्लोप आपण डायरेक्ट लिहू शकतो. ते किती देते बघा आता. हे 5 म्हणजे 5 नाही तर 5 पण 1 आहे. तर 5 पण 1 चा रेसिप्रोकल नाही कारण त्याला मायनस नाही दिली. ह्याला मी स्लोप 1 म्हणतो आणि याला स्लोप 2 म्हणतो. स्लोप 2 इज इक्वल टू त्याचा रेसिप्रोकल काय येते 1/5 आणि त्याला मायनस जोडायचं. कळलं काय? मग याचा जर 2 आला तर याचा काय येणार -1/2. ह्याचा -2/3 आला तर 3/2. हा बरोबर की 1/1 करायची गरज नाही ना आता. म्हणजे एखादी लाईन आहे याचा स्लोप आपल्याला दिलाय -2/3 तर त्याला परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप 3/2 येणार. हे डायरेक्ट आलं पाहिजे. स्लोप बद्दल काय डाऊट आहे का? स्लोप कोणत्या तरी एका ऍक्सिसचा काढू शकत नाही असं आपण बघितलं पहिल्यांदाच. कोणत्या ऍक्सिसचा नाही काढू शकत? वाय ऍक्सिस. पॅरलल टू वाय ऍक्सिस लाईन असेल तर स्लोप काढू शकत नाही. ऍक्च्युअली निघतोय स्लोप काय निघतोय 1/0 आणि 1/0 म्हणजे काय नॉट डिफाईन्ड. इथपर्यंत कळलं? स्लोप ऑफ एक्स ऍक्सिस काय असते 0. एका लाईनचा स्लोप आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप जर दोघांचे इक्वल आलं तर लाईन कशा झाल्या पॅरलल. परपेंडिक्युलरचं एकमेकांचं रिलेशन काय आलं? एका लाईनचा स्लोप m1 असेल तर दुसऱ्याचं काय असेल -1/m1. एका लाईनचा स्लोप 10 दिला तर दुसऱ्याला ओके. स्लोपला धरून एवढं जायचं सगळं आपल्याजवळ. स्लोप काढायचे मेथड. स्लोप आपण अँगल दिला तर फाइंड करू शकतोय, कोऑर्डिनेट दिला तर फाइंड करू शकतोय आणि 3 मेथड आहेत ना. कोएफिशियंट ऑफ इक्वेशन दिलं तर आहे ना कळते. आणि dy/dx चा अर्थ काय? डेरिव्हेटिव्हचा अर्थ स्लोप. एवढं लक्षात आलंय? स्लोप याच्यापेक्षा पलीकडे 12वी पर्यंत तुम्हाला कुठं पण दिसणार नाही. स्लोप एवढाच आहे. कळालं? ठीक आहे, लिहून घ्या.